भजे किंवा पकोडे तुम्ही बऱ्याच प्रकारचे खाल्ले असतील, पण मी बनवल्याप्रमाणे हिरव्या हरभऱ्याचे तुम्ही हे भजे किंवा पकोडे खाऊन बघा, नक्कीच आवडतील. आता आवाज बघा. चला तर मग घरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासून खमंग आणि कुरकुरीत हिरव्या हरभऱ्याचे पकोडे बनवूया. आता या ठिकाणी मी 2 मोठ्या वाटी भरून हिरवे हरभरे घेतलेले आहेत. थंडीचे दिवस सुरू आहेत आणि बाजारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हिरवे हरभरे आलेले आहेत. दाणे स्वच्छ करून घ्यायचेत. त्याच्यासाठी 2 ते 3 पाण्याने हरभरे धुवून घ्यायचे आहेत. हरभरे शिजवून घेऊया. त्याच्यासाठी एका कढईमध्ये खळखळ पाणी उकळू द्यायचं आणि त्याच्यात हरभरे टाकून गॅसचा फ्लेम हा मध्यम करायचा आणि छानपैकी उकळू द्यायचं. 10 मिनिटातच हरभरे छान असे मस्त शिजून जातात. आता याला काढून घ्यायचं. हरभरे शिजवून घेतल्यामुळे चव खूप छान लागते. आता हे सगळे हरभरे एका भांड्यात काढून गार करायला ठेवायचे. हरभरे गार होत आहे तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, इथे हिरव्या मिरच्या तिखट आहेत म्हणून मी कमीच घेतल्यात, 1 चमचा जिरं, त्याचप्रमाणे अर्धा चमचा बडीशेप घेतलेली आहे, त्याच्यामुळे चव छान लागते. अर्धा चमचा धने घ्यायचेत. आता हे सगळं मिश्रण मिक्सरमधून फिरवून घ्यायचं. हिरवं वाटण तयार करून घ्यायचं त्याचं. त्याचप्रमाणे हरभरेसुद्धा मिक्सरच्या भांड्यात टाकून फिरवून घ्यायचं. जरा जाडसरच याला कुटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये. आता एका भांड्यात हे सगळं मिश्रण काढून घ्यायचं. त्याच्यामध्ये 2 बारीक चिरलेला कांदा, 1 वाटी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून टाकली, तयार केलेलं हिरवं वाटण टाकायचं, 1 चमचा हळदी पावडर, चवीनुसार मीठ आणि इथे मी 1 वाटी भरून हरभऱ्याच्या डाळीचं पीठ टाकलं आहे. थोडेसे हरभरे टाकायचे वरून. मी काढून घेतले होते अर्धा वाटी साईडला. आता हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं. आता हे मिश्रण एकत्र केल्यावरती याला पाण्याची गरज अजिबात लागत नाही. 1 थेंबसुद्धा पाणी मी याच्यात वापरलेलं नाही आहे. आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवली होती. त्याच्यात तेल गरम करून द्यायचं. तेल तापल्यावरती त्याच्यामध्ये तयार केलेल्या मिश्रणाचे भजे सोडून द्यायचे. गॅसचा फ्लेम हा मध्यम ठेवायचा, म्हणजे भजे व्यवस्थित आपले तळून निघतील. मोठा गॅस केल्याने भजे बाहेरून शिजल्यासारखे वाटतात, आतून कच्चेच राहतात. त्याच्यामुळे कमी आणि मध्यम गॅसवरती हे तळून घ्यायचं आहे. एक वेळा भजे तेलात सोडल्यावरती त्याला अजिबात हलवू नका. थोड्या वेळासाठी त्याला सेट होऊ द्या. मग त्याला पलटी करून दोन्ही बाजूने व्यवस्थित फ्राय करून घ्या. भजे छान कुरकुरीत तळल्या गेले आहेत. आता याला काढून घ्यायचं तेलातून बाहेर. मस्त सॉससोबत किंवा हिरव्या मिरचीसोबत याला खायला द्या. मस्त असे कुरकुरीत झाले आहेत. बड्डे पार्टी, किटी पार्टी, अगदी हळदी कुंकूलासुद्धा तुम्ही हा बेत करू शकतात किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा हा पदार्थ तुम्ही बनवू शकतात. अगदी सोप्पा आहे, घरच्या साहित्यातच तयार होतो. नक्की करून बघा आणि कसा झाला तो कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.